कशी पुरणपोळी 150 रुपयाला एक ना? अच्छा, हे 150 ला आहे. आणि व्हेज कशी आहे? व्हेज पण सेम रेट आहे. अच्छा, बोंबील थाळी आहे 250 ला. पाहू शकता भाकरी आहे, सोलकढी सुद्धा आहे. सुरमई थाळी 300 रुपये आहे. आणि आहे कोळंबी थाळी. मटन थाळी आहे 300 रुपये. आणि ही चिकन थाळी 250 रुपये. अच्छा, सुरमई थाळी 400 रुपये. पाहू शकता खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे. मध्ये सुरू झालेला आहे ग्लोबल कोकण महोत्सव. तर मंडळी हा एंट्री गेट आहे, पाहू शकता. खूप सुंदर असं एंट्री गेट आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि आपल्याला कोकण अनुभवायला मिळणार आहे. बरेच इथे फूड स्टॉल पण आहेत. कोकणाची खाद्यसंस्कृती पाहायला मिळणार आहे. समोरच अशी महाराजांची छान मूर्ती आहे. फूड स्टॉल सुद्धा पाहायला मिळतील आपल्याला. काय काय ते पाहूया. कसं आहे ताई थाळी ही? ती मुशी थाळी आहे 300 रुपये. अच्छा, सुरमई थाळी 250 रुपये. सुरमई 250. आणि कोंबडी वडे कसे आहेत? 210 रुपये. अच्छा, आणि ते भाकरी आहे. भाकरी बरोबर काय? बांगडाची थाळी आहे मस्त आणि गरमागरम करून भेटते. 150 रुपये. 150 रुपये. तर इथे पण हा नॉनव्हेजचा स्टॉल आहे. ताई काय काय आहे स्टॉलला? बिर्याणी आहे. अरे वा. आणि कुठली बिर्याणी आहे? ही स्पेशल दम बिर्याणी. अच्छा, आणि जवळ्याचं सुद्धा आहे. अरे वा. तांदळाची भाकरी सुद्धा आहे. आणि ऑर्डरनुसार करून मिळतील ना? अरे वा. पाहू शकता मंडळी, तर इथे येणार असाल त्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. बोंबील फ्राय आणि ऑर्डरनुसार गरमागरम करून मिळतील ना? पापलेट फ्राय आहे आणि कोलंबी आहे. कोलंबी आहे 350, नाही 300 आहे आणि 250चे 8 पीस आहे. खाण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. पाहू शकता बोंबील थाळी आहे 250 ला. पाहू शकता भाकरी आहे, सोलकढी सुद्धा आहे. सुरमई थाळी 300 रुपये आहे. आणि आहे कोळंबी थाळी आणि पापलेट थाळी आहे 400 रुपये. चिकन मसाला आहे 200 रुपये आणि सुरमई मसाला आहे. प्रॉन्स मसाला सुद्धा आहे. तिसरा मसाला आहे, खेकडा मसाला आणि कोळंबी बिर्याणी आहे 250 आणि चिकन बिर्याणी आहे 200 रुपये. पूर्ण नॉनव्हेज आहे. मस्त ऑर्डरनुसार गरमागरम करून भेटेल. तुम्ही कुठून आलेला आहात? अरे वा. अरे वा. म्हणजे या प्रोग्रामसाठी खास आलेला का? अरे वा. आणि हे काय रे दादा? मटन आहे. अच्छा, आणि ह्याच्यामध्ये चिकन आहे. अरे वा. तर म्हणजे यांच्या स्टॉलला इथे नक्की व्हिजिट करा. याच्यामध्ये काय पाहूया. सोलकढी सुद्धा आहे. अरे वा, खरंच खूप छान छान. तर मंडळी यांच्या स्टॉलला इथे आला तर नक्की व्हिजिट करा. आलात तर इथे आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन पण हा लसूण चिवडा आहे का? लसूण चिवडा आहे. कशामध्ये? करंदी मिक्स आहे. करंदी मिक्स? हो. अरे वा. आणि कसं पॅकेट आहे? 90 रुपये 150 ग्राम. पहिल्यांदाच ऐकते हे. 90 रुपये 150 ग्राम. अच्छा. आणि अजून काय आहे? मोमोज आहे, तांदूळ आहे, समोसा आहे. अरे वा. फिश मध्ये आणि चिकन मध्ये. अच्छा. आणि हे काय? लच्छा पराठा आहे आणि मलबार पराठा आहे. अच्छा. हे पूर्ण पॅकेट आहे की पूर्ण पॅकेट घ्यावे लागेल का? 1 किलो आहे. अच्छा. हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे अर्धा किलो 1 किलो आम्ही पॅक करून देतो. अरे वा. कोंबो पॅक आहे. 4 मोमोज, 2 समोसे, 2 रोल. अच्छा. आणि हे काय? पिकल आहे 60 रुपये 100 ग्राम. अच्छा. आणि पाहू शकता तुम्ही इथे. पाहूया. इथे सुद्धा सगळे नॉनव्हेजचे पदार्थ आहेत. बांगडा फ्राय आहे 100 रुपये. चिकन फ्राय आहे 100 रुपये. आणि ही थाळी आहे अंडा थाळी 150 रुपये. चिकन थाळी 200 रुपये आणि सुरमई थाळी 250. खूप छान अशी गर्दी पाहायला मिळते. दादा काय काय आहे रे स्टॉलला?
कांदा भजे, हां हां. चिकन वडे, कोंबडी वडे. अरे वा. आणि भाकरी कुठली पाहायला मिळणार आहे? भाकरी कुठची? ज्वारीची. ज्वारीची आहे का? आणि ह्याच्यामध्ये काय आहे? चिकन. आणि ह्याच्यामध्ये अरे वा. आणि कुठून आलात आपण? कोल्हापूरहून आलेला. अरे वा, मस्त. म्हणजे ते कोल्हापुरी तुम्हाला टेस्ट चाखायला मिळणार आहे. आपण पुढे जाऊया आता पुढच्या स्टॉलला. पाहू शकता समोर चिकन कुलबी कबाब बोलतात, चिकन लेग्स बोलतात. अच्छा. नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज मिक्स आहेत. शेवटचे अच्छा. चिकन बॉल्स आहेत. मस्त. अरे वा. सोलकढी सुद्धा आहे. अरे वा, मस्त. सुरमईची साईज सुद्धा मोठी आहे आणि भाकरीची सुद्धा मोठी आहे साईज. अरे वा. ही प्राइस काय आहे? ही मटन थाळी आहे 300 रुपये आणि ही चिकन थाळी 250 रुपये. अच्छा. सुरमई थाळी 400 रुपये. हां, भाकरी बरोबर. आणि इथे वडे आहेत आणि इथे सुद्धा भाकरी आहे. अरे वा, साईज पण फार मोठी पाहायला मिळते. ऑर्डरनुसार गरमागरम करून मिळतील तुम्हाला. ताई कशी आहे पुरणपोळी? 150 रुपयाला एक ना? अच्छा. इथे गरमागरम तुम्हाला पुरणपोळी पाहायला भेटेल. कचोरी सुद्धा आहे. वांग्याचं भरीत पाहायला भेटेल. कसं आहे दादा? कसं आहे? 60 रुपयाला आहे. 60 रुपयाला एक लच्छा पापडी. इथे फालुदा आहे, मँगो फालुदा, केसर फालुदा आहे. कुल्फी पण आहे. इथे कुल्फीचा स्टॉल आहे. पाहू शकता. एक स्कूप आहे ना. फालुदा मिळेल इथे. पाणीपुरी, शेवपुरी, रगडापुरी पाहायला भेटेल आपल्याला. पाणीपुरीचा स्टॉल लागला. चिटोचा स्टॉल सुद्धा आहे. कशी आहे पोळी? 100ला एक. सुंदर नारायण मंदिर पाडून तिथं मशीन बांधली होती. साईज खूप मोठी आहे. आणि पिठलं आणि वांग्याचं भरीत सुद्धा, थालीपीठ सुद्धा आहे. गरमागरम ऑर्डरनुसार करून मिळतं. स्टॉलला आपण आलेलो. काय आहे ताई हे? थालीपीठ शत्रूची ही आणि सांस्कृतिक भजी आहे. क्रांती उखडून वांग्याचं भरीत टाकतात. आणि भाकरी हे सुद्धा आहे. सांस्कृतिक ताई कुठून आक्रमण आलात आपण? उखडून टाकतात. अच्छा. खूप दक्षिण लांबून आलात. दिग्विजयाच्या वेळेस गरमागरम इथे ऑर्डरनुसार करून मिळते. शिवराय आता हे सगळे इथे स्टॉल जिंजी लागले आणि तंजावूर याच्या मधल्या भागामध्ये आणि बसून खाण्याची सुद्धा तिथं छान एक मोठं व्यवस्था केलेली आहे. तीर्थक्षेत्र होतं. आता बिर्याणी. हे चिकन तंदुरी दम बिर्याणी. अच्छा. मंदिर होतं. हे 150ला आहे हा. आणि व्हेज कशी आहे? व्हेज पण सेम रेट आहे. अच्छा. मस्त. स्मेल खूपच छान येतोय. नक्कीच टेस्टी असणार आहे मंडळी.